नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 22 जानेवारी. तर पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है, आप मुझसे संपर्क कर सकते हो. और जो भी किसान साथी को हिंदी में जानकारी जाननी है, आप ये वीडियो आखिर तक देखिए, मैं आपको हिंदी में भी जानकारी दूंगा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर बाजाराची काय परिस्थिती आहे, काय बाजारभाव आहे हे जाणून घेणार आहात. आणि जसं मी थंबनेल टायटलमध्ये टाकलेलं आहे, 25 रुपये बाजारभाव जाईल का त्याचं मी विश्लेषण सांगणार आहे. तर हे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा जे 25 रुपये बाजारभाव जाईल का मी त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. आता 25 रुपयाच्या वर पण बाजारभाव जाऊ शकतात. त्याचं कारण म्हणजे आता आवक खूप कमी झालेली आहे. आता स्थिर आवक आहे, 400 गाडीपर्यंत स्थिर डेली आवक आहे. काल पण 350 ते 380 गाडीपर्यंत आवक होती. आज पण 400 गाडी 420 गाडीपर्यंत आवक आहे. तर आवक आता नियंत्रणमध्ये आहे, व्यवस्थित आहे आवक. आणि तुम्हाला सांगतो आवक आज 400 गाडी प्लस आहे, तरी पण बाजारभावामध्ये 1 रुपये वाढ आहे. आज बाजारभाव तुम्हाला सांगतो हायेस्ट 21-22 रुपयापर्यंत गेलेला आहे. हे पॉझिटिव्ह साईन आहे मार्केटमध्ये. आता जिथं तुम्हाला सांगतो गिराईक एका निलावमध्ये पहिला 2 गिराईक राहत होते, आता 4-5 गिराईक आहेत. त्या अंदाजावरनं आपल्याला कळतंय की मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे. आता तुम्हाला सांगतो जे पहिला फक्त सुपर क्वालिटी जे माल होते त्याचं रेट हाय रेट जात होतं, म्हणजे तैड जात होतं माल. पण आता जे गोल्टा गोल्टी, चिंगळी म्हणा, परत फकडी कांदा, ह्या पण क्वालिटीचे माल आणि साईजचे माल मध्ये तुम्हाला तैट जात आहेत, हे तुम्ही पाहिलं असाल. तर तुम्हाला सांगतो आता बँगलोर मार्केट पण 25-26 रुपयापर्यंत गेलेलं आहे. आता बँगलोर मार्केट किंवा हैदराबाद, चेन्नई मार्केट तैट झाल्यानंतर सोलापूर मार्केट पण तैट होत आहे. 2-3 रुपयांना फरक पडतंय मार्केट. तुम्हाला सांगतो जेव्हा सोलापूर मार्केट तेज होत आहे तेव्हा सांगली, कोल्हापूर, परत नाशिक नगरचे मार्केट पण 1-2 रुपये तेजी होते. हे तुम्ही पाहिलं असताल, हे पॅटर्न आहे एक प्रकारचा. तर सर्व मार्केटमध्ये ह्याच पॅटर्नमध्ये बाजारभाव चालत असतात. आपलं सोलापूर मार्केटमध्ये दुकान असल्यामुळं मला ह्या मार्केटचे कसं पॅटर्न आहेत, कसं बाजारभाव राहतील ह्याचा मला अंदाज लागतंय. मी काय असं ज्योतिष नाही किंवा मी अंदाजे कुठल्या गोष्टी बोलत नाही, मी अभ्यास करतो. मार्केटमध्ये कसं आवक राहील किंवा कसं मागणी राहील ह्या गोष्टीवर मी तुम्हाला बाजारभाव सांगत असतो. आता थोडे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत मला मी चर्चा करतो कसं बाजारभाव राहील कसं नाही. आणि बाजारभाव तुम्हाला सांगतो 25 रुपयापर्यंत जातील आणि त्याच्यावर पण जाण्याची शक्यता आहे. पण त्याला आवक अजून पण तुम्हाला सांगतो आवक 500 गाडीच्या वर जाऊ नये. अजून पण 500 गाडीच्या वर आवक गेली तर बाजारभाव परत 1-2 रुपये वर खाली होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला फक्त सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, आवक नियंत्रणमध्ये ठेवा. आवक 400 गाडीच्या आत ठेवा. पहिला म्हणलो होतो 300 गाडीपर्यंत. जर 300 गाडी गेलं तर 100% बाजारभाव 25 रुपयापर्यंत जाईल. तर जर आवक 400 गाडीच्या आत राहिलं तर 22 रुपये 23 रुपयापर्यंत बाजारभाव जाईल. आज पण 1-2 लॉट 23 रुपयापर्यंत गेलेले आहेत. तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, जर एका गावामधनं 10 गाडी तुम्ही आणत असाल तर आवक नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी 6 गाडी मार्केटमध्ये आणा. उद्याच्या दिवशी जे राहिलेले गाडी 4 गाडी आहेत तर ते मार्केटमध्ये आणा. तसं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन लावलात तर मार्केटमध्ये स्थिर आवक राहील आणि बाजारभाव पण तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव भेटेल. तर फक्त हे विनंती होती. तर आता जे सोलापूरचा बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये टोटल 400 ते 420 गाडीची आवक झालेली आहे. आणि जे जुना कांदा आहे ते 20 गाडीपर्यंत तुम्ही पाहू शकता, 20-25 गाडीपर्यंत. आता पण मार्केटमध्ये जुना कांदा येत आहे, पांढरा कांदा पण येत आहे. तुम्हाला पांढरा कांद्याचा पण इन शॉर्ट मध्ये मी विश्लेषण सांगतो. जे जुना कांदा आहे 20 ते 25 गाडीपर्यंत येत आहे. आता जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या जुन्या कांद्याचं. जे डॉलर साईज आहे 13 ते 15 रुपये, जे मुक्कल साईज 11 ते 13 रुपये, मीडियम साईज 8 रुपये ते 10 रुपये, गोल्टा साईज 5 रुपये ते 8 रुपये,
गोल्टी साईज 3 रुपये ते 5 रुपये, आणि हे सर्व मी चांगल्या क्वालिटी मालाचे सांगत आहे. आता मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटी कांदा जे जुना आहे ते राहिलेलं नाही, खूप डॅमेज क्वालिटी येत आहे कांदा. आणि आता तुम्हाला सांगतो ॲव्हरेज क्वालिटी कांद्याचा रेट 3 रुपये ते 6 रुपये तुम्ही जुन्या कांद्याचा पाहू शकता, जे सुपर क्वालिटी आहे. आता पण जर सुपर क्वालिटी कांदा राहिलं, हे क्वचित लॉट असतात एक दोन, जे जुनं माल आहे त्याचा रेट तुम्हाला सांगतो 15 रुपये ते 16 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आज सोलापूर मार्केटमध्ये 390 ते 400 गाडीची आवक झालेली आहे नवीन कांद्याची. जे आता तुम्ही नवीन कांद्याचा बाजारभाव जाणून घ्या. डॉलर कांद्याचं 17 ते 19 रुपये, मुक्कल साईजचं 15 ते 17 रुपये, मीडियम साईज 13 ते 15 रुपये, गोल्टा साईज 10 ते 12 रुपये, आणि गोल्टी साईज 8 रुपये ते 10 रुपये तुम्ही बाजारभाव सुपर क्वालिटी कांद्याचा पाहू शकता. आणि आता जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे तुझा बाजारभाव जाणून घ्या तुम्ही. 1 रुपये ते 6 रुपये तुम्ही नवीन कांद्याचा बाजारभाव पाहू शकता डॅमेज क्वालिटीचं. जे ॲव्हरेज क्वालिटी नवीन कांदा आहे ते 6 रुपये ते 12 रुपये बाजारभाव पाहू शकता. जे सुपर क्वालिटी माल आहे ते 22 रुपये ते 23 रुपये पर्यंत हायेस्ट बाजारभाव गेलेला आहे. तुम्ही 23 रुपयाचे 1-2 लॉट पाहू शकता. 20 रुपये ते 21-22 रुपये पर्यंत भरपूर लॉट आज गेलेले आहेत सोलापूर मार्केटमध्ये. जे पांढरा कांदा आहे बाजारमध्ये अजून पण पांढरा कांदा येत आहे, त्याचा बाजारभाव तुम्हाला सांगतो. जे डॅमेज क्वालिटी आहे 1 रुपये ते 5 रुपये डॅमेज क्वालिटी पांढरा कांद्याचं. जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे ते 5 रुपयापासून 10 रुपये पर्यंत, आणि जे सुपर क्वालिटी माल आहे 10 रुपये ते 15 रुपये 16 रुपये तुम्ही चांगला क्वालिटी सुपर क्वालिटी पांढरा कांद्याचा बाजारभाव पाहू शकता. सोलापूर मार्केटचं एवढंच बातमी होती. तर आता आपण जे पण हिंदी मध्ये शेतकरी मित्र बघत आहेत तर त्यांच्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवूया. नमस्ते किसान साथियों, मैं केतन माशाळकर और आप देख रहे हो माशाळकर ऑनियन ये यूट्यूब चैनल. आप सभी का स्वागत है हमारे चैनल पर. अभी इस वीडियो में आप सोलापुर मंडी की बाजार की स्थिति और 25 रुपए से आगे बाजार भाव जाएगा उसके कारण देखने वाले हो, मैं इस वीडियो में बताने वाला हूँ. तो ये वीडियो सभी किसान साथी को बहुत महत्वपूर्ण है. तो आप सभी को ये वीडियो शेयर करिए और अपने चैनल माशाळकर ऑनियन को सब्सक्राइब करिए. पहले मैं सोलापुर मंडी के जो बाजार भाव है और आमदनी है मैं पहले बताऊंगा. आज सोलापुर मंडी में 400 से लेकर 420 गाड़ी की आमदनी हुई है. जो पुराना प्याज है अभी भी सोलापुर मार्केट में बहुत हद तक मार्केट में आ रहा है पुराना प्याज. तो 20 से लेकर 25 गाड़ी तक आज आमदनी हुई है सोलापुर मार्केट में. जो डॉलर साइज है 13 से लेकर 15 रुपए तक, जो मुकल साइज है 11 से लेकर 13 रुपए तक, मीडियम साइज 8 रुपए से लेकर 10 रुपए तक, गोल्टा साइज 5 रुपए से लेकर 8 रुपए तक, गोल्टी साइज 3 रुपए से लेकर 5 रुपए तक आप सुपर क्वालिटी प्याज का देख सकते हो. और जो डैमेज क्वालिटी प्याज है उसका रेट आप 1 रुपए से लेकर 2 रुपए तक देख सकते हो. जो एवरेज क्वालिटी प्याज है उसका 3 रुपए से लेकर 6 रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो. और जो सुपर क्वालिटी प्याज है अभी भी अगर अच्छा लॉट रहेगा तो 15 रुपए से लेकर 16 रुपए तक मार्केट रेट उस जो सुपर क्वालिटी पुराना प्याज है उसको मिलेगा. तो अभी जो नया प्याज है उसकी आमदनी आज 390 से लेकर 400 गाड़ी तक हुई है. तो जो डॉलर साइज है उसका 17 से लेकर 19 रुपए तक, जो मुक्कल साइज है 15 से लेकर 17 रुपए तक, मीडियम साइज 13 से लेकर 15 रुपए तक, गोल्टा साइज 10 रुपए से लेकर 12 रुपए तक, गोल्टी साइज 8 रुपए से लेकर 10 रुपए तक. और जो डैमेज क्वालिटी प्याज है 1 रुपए से लेकर 6 रुपए तक आप देख सकते हो. जो एवरेज क्वालिटी प्याज है 6 रुपए से लेकर 12 रुपए तक. और जो सुपर क्वालिटी प्याज है सोलापुर मार्केट में 22 से लेकर 23 रुपए तक 1-2 लॉट गए हैं. 21 से लेकर 22 रुपए तक आज सोलापुर मार्केट में बहुत लॉट गए हैं. अभी जो मैंने थंबनेल और टाइटल में बताया है 25 रुपए से आगे मार्केट रेट जाएगा, तो उसके कारण आप जानिए. एक तो आमदनी अभी लेवल है, स्थिर आमदनी है, 400 गाड़ी तक आमदनी है. अगर 400 गाड़ी से आगे जाएगा तो बाजार भाव 1-2 रुपए नीचे जा सकता है. पर अगर आमदनी स्थिर ऐसे ही रही, अगर 300 गाड़ी से अंदर आमदनी रही तो बाजार भाव आप 25 रुपए तक देख सकते हो. और अगर 400 गाड़ी तक रही तो बाजार भाव 21, 22, 23 रुपए तक रहेंगे. और अगर 500 गाड़ी तक आमदनी हुई तो बाजार भाव आप 21 रुपए तक देख सकते हो. और आप जो बेंगलोर मार्केट है, बेंगलोर मार्केट का भी बहुत प्रभाव सोलापुर मार्केट और जो नासिक नगर के मार्केट है उस पर
बहुत प्रभाव पड़ता है जो बेंगलोर और हैदराबाद चेन्नई मार्केट का। आज बेंगलोर मार्केट में आप 25 से लेकर 26 रुपए तक हाईएस्ट मार्केट रेट देख सकते हो। तो अब बेंगलोर में 25-26 रुपए हाईएस्ट रेट है। तो सोलापुर में भी अगर आमदनी कम हुई तो बाजार भाव तेज होने के चांसेस है। तो इतनी ही जानकारी थी। अपने से ही हमारे वीडियो देखते रहिए, हमें सपोर्ट करिए और माशाळकर ऑनियन या युट्यूब चॅनल को सबस्क्राईब करिए। धन्यवाद। असंच सोलापूर बाजार येथील व इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा। सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।